रुद्रा कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तयार करणार आहे मूग डाळची खिचडी। त्यासाठी समप्रमाणामध्ये मी मूग डाळ आणि तांदूळ घेतले आहे। हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून काढायचे आहेत आणि 30 मिनिटे आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहे। त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट, 4 मिरी, 2 लवंग, जिरे, तमालपत्र, टोमॅटो, कांदा आणि 1 मिरची घेतली आहे। कुकरमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे गावरान तूप टाकायचं आहे। शक्यतो गावरान तूप वापरायचं आहे। त्यामुळे जिरे आणि लवंग आपण टाकून घेणार आहोत। थोडीशी हिंग, लसूण, अद्रकची पेस्ट ही अर्धा मिनिट आपण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करूया। बारीक केलेले कांदे हे गुलाबी हलका रंग येऊपर्यंत आपण परतून घेऊया। त्यानंतर 1 मिरची, आपण लहान मुलासाठी ही खिचडी बनवत आहे त्यामुळे मी एकच मिरची टाकली आहे। आता तमालपत्र टाकून घेणार आहोत। त्यानंतर मूग डाळ आणि तांदूळ टाकून घेणार आहोत। ही तेलामध्ये आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे 2 मिनिटे। अर्धा चमचा हळद, यामध्ये आता टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि ते मिक्स करून घ्यायचे आहेत। दोन ग्लास पाणी टाकणार आहोत। 1 चमचा मीठ थोडेसे जास्त राहून द्यायचे। तांदूळ ते ऑब्झर्व करून घेते। त्यानंतर आपण कट केलेली कोथिंबीर, तांदूळच्या बरोबर 1 इंच वरती पाणी असलं पाहिजे। आता आपण झाकण लावून घेऊया आणि 4 शिट्ट्या येऊपर्यंत गॅसवर ठेवूया। थोडे थंड झाले की आपण ही शिट्टी काढून घेणार आहोत। या पद्धतीने मूग डाळ आणि भात व्यवस्थित शिजला आहे। आता ते एकजीव करून घेऊया। आता यावर थोडा वेळ झाकण ठेवूया। आपली रेसिपी तयार झाली आहे। तुम्हाला ही खिचडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।